महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। महाराष्ट्रातील व्यवसाय व्यापार व नोकऱ्यावरील कर अधिनियमात महत्त्वपूर्ण सुधारणा परिपत्रक निर्गमित झालेले आहे। आपण समोर परिपत्रक सुद्धा पाहणार आहोत। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। 26 फेब्रुवारी 2026। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। महाराष्ट्र शासन यांनी महाराष्ट्र राज्य व्यवसाय व्यापार आजीविका व नोकऱ्यावरील कर अधिनियम 1975 मध्ये 2023 साली महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या असून त्याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2023 पासून लागू करण्यात आली आहे। या संदर्भात शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे यांनी दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना जारी केल्या आहेत। या परिपत्रकाद्वारे विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण निरीक्षक तसेच वेतन पथकांना संबंधित अधिनियमाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। सुधारण्यातील मुख्य बाबी: दिव्यांग व्यक्तींना सवलत सुधारणेनुसार दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 अंतर्गत लक्षणीय दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना व्यवसाय करातून सूट देण्यात आली आहे। तसेच अशा दिव्यांग बालकांच्या पालकांनाही या सवलतीचा लाभ मिळणार आहे। मात्र यासाठी सक्षम प्राधिकरणाने दिलेली दिव्यांगत्व प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे। पूर्वीचे काही कलम वगळले अधिनियमातील काही जुन्या तरतुदी खंडी व रद्द करण्यात आल्या आहेत। त्यामुळे कर संरचनेत साधेपण आणण्याचा प्रयत्न केला आहे। वेतनदारासाठी नवीन कर संरचना अनुसूची 1 मध्ये बदल करून वेतनदारासाठी नवीन कर दर निश्चित करण्यात आले आहेत। पुरुष कर्मचारी 7,500 पर्यंत वेतन कर नाही, 7,500 ते 10,175 प्रति महिना, 10,000 पेक्षा जास्त वार्षिक 2,500 फेब्रुवारी वगळता 200 फेब्रुवारी आणि 300। महिला कर्मचारी 25,000 पर्यंत वेतन कर नाही, 25,000 पेक्षा जास्त वार्षिक 2,500 वरील प्रमाणे हप्ते। प्रशासनाला सूचना: शिक्षण संचालनालय सर्व संबंधित कार्यालयांना अधिनियमातील सुधारणा नीट अभ्यासून त्यानुसार वेतनातून कर कपात व अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत। तसेच संबंधित कर्मचाऱ्यांची माहिती अद्ययावत ठेवण्यावरही भर देण्यात आला आहे। निष्कर्ष: या सुधारणा मुख्यतः कर प्रणाली अधिक सुलभ व न्याय करण्यासाठी तसेच दिव्यांग व्यक्तींना दिलासा देण्यासाठी करण्यात आल्या आहेत। शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या बदलाची अंमलबजावणी काटेकोरपणे करणे आवश्यक आहे। परिपत्रक पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबुसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। 25 फेब्रुवारी 2026 चे महत्त्वपूर्ण महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय उच्च माध्यमिकचे पुणेचं महत्त्वपूर्ण परिपत्रक निघालेले आहे। ह्या राज्य व्यवसाय करामध्ये सुधारणाबाबत महत्त्वपूर्ण पूर्ण PDF हे अखिल तांबुसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता।